अरे मित्रांनो, हे काय आलं मागून? चाल बघूया सुरुवातपासून व्हिडिओ. तोपर्यंत घ्या तुम्ही सबस्क्राईब करून. तर नमस्ते मित्रांनो, कसे आहे तुम्ही? खूप दिवसाने आपला एक ब्लॉग येणार आहे. आजपर्यंत आपले शॉर्ट व्हिडिओज येत होते, तर आजपासून आपल्या ब्लॉगला सुरुवात. तर आज चाललो आपण पुन्हा. इकडे आमची मिसेस, त्यांची चालू आहे तयारी. तर आज आपल्याला जायचं आहे कुठे, तर चला मग व्हिडिओमध्ये बघूया जायचं आहे कुठे. तर व्हिडिओमध्ये जुळून राहा आणि असंच प्रेम द्या आणि कमेंटमध्ये सांगा आपली व्हिडिओ कशी वाटते. तर जायचं का मग? चला मित्रांनो, जाऊया आपण. मित्रांनो, आपण आलो आहे पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकाले. बघा, पेट्रोल पंप आहे इकडे. पेट्रोल पंप पेट्रोल टाकू आता आणि निघू आपण थेट पुण्याला. चला मग मधातली व्हिडिओ बघत जा. पुण्याला जाता जाता आपण व्हिडिओ बनवू. बघू शकतो मेट्रो स्टेशन आलेलं आहे आपलं पोहोचते इथं. आणि या प्रकारचं उडान पूल आहे मेट्रोचा. मित्रांनो, बघू शकताय आपलं मेट्रो स्टेशन कशा प्रकारचं मेट्रो स्टेशन आहे. तुम्हाला दाखवतो इथं तो बाहेरच्या साईडला मेट्रो स्टेशन कशा प्रकारचं आहे. या प्रकारचं मेट्रो स्टेशन आहे पुण्यातलं आपलं. बघू शकता मेट्रो स्टेशन किती एक नंबर मेट्रो स्टेशन आहे. वातावरण थंड वातावरण आणि निसर्गवरून बघू शकता पुणेकर मेट्रो किती स्पीडनं पडत आहे. मित्रांनो, पुण्यामध्ये आलं आणि संकट मोचक गणपती दिसणार नाही असं होऊच शकत नाही. बघू शकता अतिशय सुंदर दृश्य. तर मित्रांनो, आपण आलो आहे राजीव गांधी पार्कमध्ये, इथे कात्रजमध्ये. तर बघू शकता या प्रकारची गर्दी आहे. हे राजीव गांधी पार्क, या साईडला राजीव गांधी पार्क आहे. तर चला आज जाऊन बघूया काय आहे राजीव गांधी पार्कमध्ये. असं की एवढी गर्दी आहे तेव्हा ही आमची मिसेस इकडे. चला मग मित्रांनो, आतल्या साईडला आलो आहे आपण. एंट्री झाली आपली आणि बघूया आतमध्ये कसं काय आहे राजीव गांधी पार्कमध्ये. चला मग बघूया आतमध्ये. मित्रांनो, पहिले म्हणते मॅडम म्हणते काहीतरी खाऊया. खाता आणलाय ते पहिले खाऊया मग फिरूया. तर खाऊन घेऊ आणि फिरूया मग नंतर काय काय आहे आपलं पार्कमध्ये, राजीव गांधी पार्कमध्ये कात्रजच्या इकडे. तर बघू शकता गर्दी तर खूप तुफान गर्दी आहे. या प्रकारची गर्दी आहे. तर नाश्ता पाणी झाला आहे आमचा आणि फिनिश झाला आहे, फक्त पेरू राहिला आहे. तर आता चला आपण फिरूया पार्क. या प्रकारचा नक्षा आहे. काय काय नक्षामध्ये बघूया आणि किती मोठं पार्क आहे ते पण बघूया. चला मग या नक्षाप्रमाणे आपण फिरूया. बघू शकता मित्रांनो किती मोठा अजगर आहे आणि कोणता अजगर आहे सांगू शकता. मित्रांनो, बघू शकता कासव आणि कोणत्या पद्धतीची कासव आहे. चांदणी कासव म्हणून ओळखली जाणारी. मित्रांनो, हे काय हे सांगू शकता का तुम्ही कोणती प्रजातीचं प्राणी आहे? आपल्या इकडे घोडपड म्हटलं जाते. घोडपड मोठा अजगर आहे मित्रांनो, बघू शकता. तर मित्रांनो, बघू शकता या प्रकारचं आपण घुमलो आहे. सापाचा प्रकार बघितले, किती प्रकारचे साप आहे इथे. आता बघूया प्राणी कशा प्रकारचे प्राणी आहे आणि किती मोठा प्राणी संग्रह आहे. चला मग. तर मित्रांनो, हे कोणत्या प्रकारचं प्राणी आहे सांगा तरी कमेंटमध्ये कोणत्या प्रकारचं आहे. तर मित्रांनो, बघू शकता बिबट्या कसा पाणी तिथे. बिबट्या दोन प्रकारचे बिबट्या आहे यामध्ये. एक आतल्या साईडनं ते दिसून नाही राहिला आपल्या कॅमेऱ्यामध्ये आणि एक बाहेर यायला पाणी पित आहे. बघू शकता तुम्ही या प्रकारचं बिबट्या. दोन बिबटे एक ह्या साईडनं आहे, एक झाडाच्या मागच्या साईडनं आहे. दिसेल नाही तुम्हाला कॅमेरामध्ये. आणि आपला रिअल टायगर बघू शकता. रिअल टायगर कशा प्रकारचं आपला टायगर हे खतरनाक आहे ना मित्रांनो. कसा खतरनाक आहे असं फिलिंग घ्यायसाठी तुम्ही पण आहे राजीव गांधी पार्कमध्ये पुण्यामध्ये. बघू शकता ही एंट्री. आणि हे कोणत्या प्रकारचं प्राणी आपल्या इकडं तर याला म्हणते
विदर्भपेक्षा रोही म्हणतात याला. तुमच्याकडे काय म्हणतं माहिती नाही. मित्रांनो, हत्ती बघू राहिलो. कधीचा हत्ती कुठे सापडून नाही राहिला. मग हत्ती गेला कुठे? पार्कला हत्ती हरवला आहे. तरी कोणाला दिसला असेल तर संपर्क साधवा राजीव गांधी पार्कवाल्यांना. हत्ती काही मिळून नाही राहिला. फायनली हत्ती मिळालेला आहे. बघू शकता किती मोठा हत्ती आहे. हे आहे हरिण. बघू शकता किती पार्कमध्ये गर्दी आहे. फायनली मित्रांनो, आपलं फिरून झाला आहे पार्क. आणि पार्क भरपूर मोठा होता, त्यामुळे नका तुम्ही. हा टाईप गाडी आहे फिरण्यासाठी, पण याच्यात काही मजा नाही. जसं पैदलमध्ये घुमणार आपण त्याप्रमाणे पैदलमध्ये घुमण्यात अलगच फिलिंग होते आणि गाडीमध्ये फिरण्याचं अलग फिलिंग होते. तर पार्कमध्ये यायचं असलं तर पैदलच घुमा मित्रांनो. एकूण एक चीज पाहायला भेटते. गाडीमध्ये म्हणजे कसं काय होते तर त्याच्या टायमिंगनुसार आपल्याला गाडीत बसावं लागते आणि पाहणं पण होत नाही. बरोबर. तर पाहायला विसरू नका आपला ब्लॉग. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक के लिए अपने ID को सब्सक्राइब करना मत भूलिए. जय हिंद, जय महाराष्ट्र.